सर्वांना जय शिवराज स्वराज. स्वागत आहे आपलं स्वराज दुर्ग भटकन चॅनलमध्ये. आपण गेल्या वेळा आम्हाला लोणार गावात होतो, आता पण लोणार गावात आलो आहे. लोणार गावामध्ये जे आपण लेणी बघितली, खांदेश्वरी लेणी म्हणून, त्या लेणीचे दगडांचे जो वापर केला तो या मंदिरासाठी केला होता, जे आता मंदिर विस्कळीत झालेलं आहे. म्हणजे एकावर एक दगडाचा थर रचून तयार केलेला मंदिर तो आपल्या पाठीशी जे लोणार गावात आहे. तर सध्या मंदिराची विस्कळीत झालेली आहे. पण सध्या आता ग्रामस्थांनी मनावर घेऊन हे मंदिर थोडं जतन करण्यासाठी थोडे प्रयत्न केलेले आहेत. तर मंदिर आता पूर्ण आपण बघूया कसं मंदिर आहे ते. चला. मंदिराचे खांब होते पहिले, ज्या मंदिरामध्ये नक्षीकामचे खांब जे उरलेले ते जे पडीक झालेले त्याचे. आणि मंदिराच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला एक छोटीशी हे जागा, तिथं पण आपल्याला जी दगड नक्षीकाम बघायला तिथं. आणि पुढे एक दगड आहे, तर शिवपिंड पण एक समोर दिसते. आणि त्याच समोर आपल्याला अजून एक शिवपिंड दिसते, ही बघा. हे बघा, आता बोललो ना दगड असून जे मंदिर तयार केलेलं आहे बघा, त्याचं उदाहरण बघा. दगडावर दगड रचून मंदिर उभं केलेलं. हे पण मंदिराच्या कळसावर असलेले नक्षीकाम संपूर्ण बघा. ही महादेवाची पिंड. आता ग्रामस्थांनी तांब्याचं पात्र चढवलं याच्यावर. आणि आपला कळस बघा वरचा. कळसावर एक नक्षीकाम आहे, त्याला लाईट लावलेली आहे. संपूर्ण कोरीव काम कसं बघा, दगड थर रचून तयार केलेलं मंदिर. हेमाडपंथी असं बोलतात, म्हणजे हेमाडपंथी पद्धतीने बांधलेलं मंदिर आहे. मंदिर पण खूप छान आहे. म्हणजे दगडावर दगड असून जे मंदिर तयार केलेलं आहे त्या प्रकारचं हे मंदिर आहे.
म्हणजे जे टाकाऊपासून टिकाऊ जे आपण आत्ताच्या पद्धती बोलतो त्या काळात जे लेणी कोरून जे दगडांचा उपयोग केला त्या मंदिरासाठी केला होता. तर खूप छान मंदिर आहे. त्या मंदिराजवळ छत पण कोसळलेलं आहे, भरपूर ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे. तर कसं वाटलं मला आवर्जून सांगा. तर सर्वांना जय शिवराय, जय जवान, जय शंभूराजे, हर हर महादेव.